Friends, today we are going to learn our next poem. The name of the poem is You Start Dying Slowly. आता हे जे कवितेचं शीर्षक आहे, या कवितेच्या शीर्षकामध्ये एक शब्द आहे बघा, डाईंग. डाईंग म्हणजे काय? मरणे. म्हणजे बरं, डाय म्हणजे मरणे, पण डाईंग म्हणजे काय? अपूर्णता आहे. म्हणजे थोडक्यात एका झटक्यात मरत नाही, हळूहळू 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 मरण्याची जी प्रोसिजर आहे किंवा मरण्याची जी विधी आहे किंवा मरण्याची जी एक स्थिती आहे त्याच्यात तुम्ही चालले. बरं, इथं दुसरा शब्द काय वापरला त्यांनी? सपोर्टिंग म्हणून स्लोली. बरं, मरण्याच्या स्थितीत जरी चालला असला तरी कसा चाललाय? स्लोली चाललाय, एकदम संत गतीने चाललाय. पण मरणाच्या द्वारात किंवा मरण्याच्या अवस्थेत मात्र चाललाय, हे मात्र तितकंच निश्चित आणि तितकंच खरं आहे. आता यू स्टार्ट डाईंग स्लोली ही जी पोयम आहे, या कवितेचे कवी पॅब्लो नेरुडा. या पॅब्लो नेरुडा यांनी काय केले, एक खूप सुंदर पद्धतीने त्यांनी या कवितेमध्ये मनुष्य जीवन कशा पद्धतीचं असतं आणि मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन कशा पद्धतीने जगावं याची एक संकल्पना थोडक्यात मांडलेली. मग त्यांनी थोडक्यात आपल्याला काय सांगितले की तुम्ही जीवन कसं जगावं, तुम्ही काय आपल्या जीवनामध्ये करावं म्हणजे तुमचं जीवन एक सुखकर आणि चांगलं जीवन होईल, तुमचं जीवन एक मनोरंजक आणि चांगल्या पद्धतीचं आनंददायी जीवन तुम्ही जगलात याचं समाधान तुम्हाला लाभू शकेल, अशी एक संकल्पना कवीने या ठिकाणी या कवितेमध्ये मांडलेली आहे. आणि या कवितेचं शीर्षकच आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. काय करताय तुम्ही? हळूहळू मरायला सुरुवात करत आहात. तर हळूहळू कवी म्हणतो तुम्ही मरायला सुरुवात करत आहात म्हणजे तुम्ही काय करावं म्हणजे तुम्ही चांगलं जीवन जगताय किंवा कशा पद्धतीने तुमची जीवन रचना असावी म्हणजे तुम्ही जीवन चांगलं जगताय, असं या कवीला या ठिकाणी मांडायचंय. आता कवीने काय काय संकल्पना मांडल्यात ते बघा. आपण पान नंबर 42 वरती आहोत. कवितेच्या पान नंबर 42 मध्ये कवी काय म्हणतात ते पहा. पहिल्या ओळीमध्ये कवी म्हणतायत इफ यू डू नॉट ट्रॅव्हल. आता आपल्याला काही गोष्टी लिहायच्या की ट्रॅव्हल, माणसाने काय केलं पाहिजे? ट्रॅव्हल केलं पाहिजे. ट्रॅव्हल केलं पाहिजे म्हणजे काय? तर माणसाने नवीन नवीन ठिकाणांचा शोध लावला पाहिजे. शोध लावणे म्हणजे आपण काय वास्तविकता नाही, शोध लावला पाहिजे म्हणजे काय? तर आपण नवीन नवीन ठिकाणी व्हिजिट केल्या पाहिजेत, नवीन नवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. कारण जर मी एखाद्या ठिकाणी जातो, समजा मी एक्स नावाच्या ठिकाणी गेलो, तर या ठिकाणी गेल्यानंतर मला काय मिळतं? या ठिकाणाची भाषा ऐकायला मिळते, या ठिकाणी मला अन्न पदार्थ काय त्या ठिकाणची काय स्पेशल डिश ती खायला मिळते, या ठिकाणी मला संस्कृती पाहायला मिळते, या ठिकाणी मला वातावरण पाहायला मिळतं, या ठिकाणी मला प्रेक्षणीय स्थळं पाहायला मिळतात, या ठिकाणी मला धार्मिक स्थळं पाहायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये काय काय आहे हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आणि या बघण्याच्या पद्धतीला ते म्हणतात की ट्रॅव्हल केलं. म्हणजे थोडक्यात कवीचं म्हणणं काय आहे की तुम्ही विविध ठिकाणी फिरलं पाहिजे, तुम्ही विविध ठिकाणी व्हिजिट केलं पाहिजे आणि विविध ठिकाणी व्हिजिट करून तुम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती, या सगळ्या गोष्टींची माहिती ही तुम्ही मिळवली पाहिजे, ही तुम्ही घेतली पाहिजे. म्हणून कवी पॅब्लो म्हणतात की तुम्ही काय करावं? तर तुम्ही नवीन नवीन ठिकाणी व्हिजिट करावं. जर तुम्ही नवीन नवीन ठिकाणी व्हिजिट करत नाहीये, तुम्ही समजा आपल्या डबक्यातच बसलेले, तुम्ही तुमच्या घरातच बसलेला आहात, तर तुम्हाला कुठल्याही नवीन जागेचं किंवा कुठल्याही तुम्हाला ज्ञान होणार नाही आणि तुम्ही ती गोष्ट अनुभवू शकणार नाही, तुम्ही त्याचा आनंद लुटू शकणार नाही. आणि म्हणून जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आनंद लुटायचा असेल, तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती करायची असेल, तर तुम्हाला नवीन नवीन ठिकाणी काय केलं पाहिजे? व्हिजिट केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही नवीन नवीन ठिकाणी व्हिजिट कराल तर तुम्ही तुमचं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जगत आहात, अन्यथा तुम्ही तुमचं जीवन व्यर्थ घालवताय असं कवीला म्हणायचंय. इफ यू डू नॉट रीड. आता ट्रॅव्हल आणि रीड हे दोन्ही आपल्याला सिमिलर गोष्टी देऊ शकतात. समजा मी वाचन करतो, मला वाचनाची खूप आवड आहे,
मग मी वाचन केल्याने काय करू शकतो, तर वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती मी मिळवू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल, वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल, महापुरुषांबद्दल, वेगवेगळ्या लेखकांबद्दल माहिती मिळवू शकतो, वेगवेगळ्या संस्कृतीबद्दल मी वाचू शकतो, वेगवेगळ्या गोष्टी मी जाणून घेऊ शकतो, मी माझ्या ज्ञानामध्ये भर टाकू शकतो. बघा, ट्रॅव्हल केल्याने सुद्धा ज्ञानामध्ये भर पडते, वाचन केल्याने सुद्धा ज्ञानामध्येच भर पडते. या दोन्ही वाक्यांचा अर्थ, या दोन्ही पंक्तींचा अर्थ असा आहे की कवीचं म्हणणं आहे की तुम्ही रोज नवीन नवीन गोष्टी, नेहमी नवीन नवीन गोष्टी ट्रॅव्हल केल्या पाहिजे, नवीन नवीन ठिकाणं आणि नवीन नवीन पुस्तकं तुम्ही वाचन केली पाहिजे, जेणेकरून तुमचं ज्ञान हे वाढलं पाहिजे. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, साऊंड्स ऑफ लाईफ, आता या ठिकाणी लाईफ जो अर्थ आहे ना, लाईफ हा जो शब्द आहे, लाईफ म्हणजे जीवन, पण या ठिकाणी लाईफचा अर्थ जीवन नव्हे, या ठिकाणी लाईफचा अर्थ होतो निसर्ग. या ठिकाणी लाईफचा अर्थ काय आहे? निसर्ग. म्हणजे जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जात असाल, जर तुम्ही निसर्गाचा आनंद लुटत असाल, तर तुम्ही तुमचं जीवन व्यवस्थित जगताय. नीट समजून घ्या काय म्हणायचं. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणांना ट्रॅव्हल केलं पाहिजे, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचन केली पाहिजे, तुम्ही निसर्गाचे आवाज ऐकले पाहिजे. आता निसर्गाचे आवाज आपण टेप लावून नाही ऐकायचे, निसर्गाचे आवाज आपण वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करून ऐकायचे, वेगवेगळ्या ठिकाणांना व्हिजिट देऊन निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचा आनंद लुटला पाहिजे. आणि त्याला कवीने म्हणले की इफ यू डू नॉट हिअर, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, तुम्ही जर निसर्गातील आवाज म्हणजे झाडांचा, पानांचा, पक्ष्यांचा, जनावरांचा आवाज जर तुम्ही ऐकत नाहीये, तर तुम्ही तुमचं जीवन व्यवस्थित जगत नाही. इफ यू डू नॉट ऍप्रिशिएट युअरसेल्फ, ऍप्रिशिएट युअरसेल्फ म्हणजे ऍप्रिशिएट करणं म्हणजे स्तुती करणे, स्वतःमध्ये बदल घडवणे, किंवा ऍप्रिशिएट म्हणजे ऍक्च्युअली स्तुती करणे. ऍप्रिशिएटचा खरा अर्थ होतो स्तुती करणे, पण या ठिकाणी ऍप्रिशिएटचा अर्थ स्तुती करणे नसून तर ऍप्रिशिएट करणे म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे. म्हणजे मनुष्याने काय केलं पाहिजे, आपल्या जीवनशैलीमध्ये, आपल्या गोष्टीमध्ये, आपल्या वागणुकीमध्ये आपण नेहमी काय केलं पाहिजे, बदल घडवत राहिलं पाहिजे. हे बदल जर आपण घडवत राहिलो तर आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगत आहोत. म्हणजे ट्रॅव्हल करणे, रीड करणे, निसर्गाच्या सानिध्यात जाणे, स्वतःमध्ये बदल घडवून आणणे, आणि हे जर आपण करत नाहीये तर कवी पुढच्या ओळीत काय म्हणतायत, यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही हळूहळू तुमचं जीवन व्यर्थ घालवताय, तुम्ही मरताय. आणि ह्या सगळ्या गोष्टी कवीला अपेक्षित नाहीयेत. कवी म्हणतायत की तुम्ही तुमचं जीवन चांगल्या पद्धतीनेच जगलं पाहिजे, ही कवीची एका व्यक्तीकडनं अपेक्षा आहे. म्हणजे काय करावं, तर चांगल्या पद्धतीचं आपलं जीवन आपण जगावं. when you kill your self esteem, आता पुढच्या स्टांजामध्ये एक खूप सुंदर शब्द दिलाय, सेल्फ एस्टीम. आता सेल्फ एस्टीमचा खरा अर्थ होतो स्वाभिमान. सेल्फ एस्टीमचा अर्थ काय होतो, स्वाभिमान. वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम म्हणजे ज्या वेळेला तुमचा स्वाभिमान मरतो, म्हणजे ज्या वेळेला एखादा माणूस स्वाभिमान सोडून देतो किंवा त्याला स्वाभिमान नाहीये स्वतःचा, अशा वेळेला काय होतं, मग माणूस स्वतःचं जीवन जगायचं त्याचं राहून जातं, किंवा मग त्याच्या जीवनाला काही अर्थ शिल्लक राहत नाही. म्हणजे माणसाने काय असावं, स्वाभिमानी असावं. माणसाचा स्वाभिमान हा टिकला पाहिजे, माणसाचं सेल्फ रिस्पेक्ट हे नेहमी टिकलं पाहिजे. सेल्फ एस्टीम आणि सेल्फ रिस्पेक्ट दोन्ही समानार्थी शब्द आहेत. म्हणजे स्वतःचा स्वाभिमान हा तुम्हाला जपता आला पाहिजे. When you do not let others help you, you start dying slowly. समाजाकडनं मदत घेता आली पाहिजे, समाजाला मदत करता आली पाहिजे. वन साइड नाही विचार करायचा. कवीनी देताना वन साइड दिलेले, कवीनी वन साइड काय दिले की जर तुम्ही लोकांना तुम्हाला मदत करून देत नाही, याचा अर्थ असा नाही की लोकांकडून मदत घ्यायची. आपल्यालाही लोकांना काय करता आलं पाहिजे, मदत करता आली पाहिजे. म्हणजे समाजामध्ये जे आपला मानवी गुण आहे, मनुष्याचा गुण काय आहे, लोकांना मदत करणे, लोकांकडून मदत घेणे, लोकांना मदत करणे, लोकांकडून मदत घेणे, हा जो मनुष्य गुण आहे, हा गुण आपण सांभाळला पाहिजे, हा गुण आपण आपल्यामध्ये जोपासला पाहिजे. म्हणून
कवी म्हणतात की तुमचं सेल्फ एस्टीम राखा, तुमचा स्वाभिमान राखा, पण स्वाभिमानाबरोबर तुम्हाला लोकांना मदत करता पण आली पाहिजे, लोकांकडून मदत घेता आली पाहिजे. आता उदाहरणार्थ कसं होतं की समजा ए नावाचा एक माणूस आहे, त्याला बी कडनं काहीतरी मदतीची अपेक्षा आहे, की त्याला असं वाटतं की माझं हे काम अमुक अमुक व्यक्ती करू शकते. मग याला काय होतं माहिती का, याला असं वाटतं, कमीपणा वाटतं की मी का याला मदत मागू, आणि मी जर याला मदत मागली तर माझं नाव खराब होईल, माझी इज्जत जाईल, माझं कुठं तरी माझं स्वाभिमान दुखावलं जाईल असं त्याला वाटत राहतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये तो म्हणतो की काम बरोबर नाहीये, मला माझं स्वाभिमान जपता आलेला नाही. तर तसं काही नसतं. मनुष्य आहे, मनुष्याला सगळ्यांची मदत लागते, आणि म्हणून आपल्याला मदत करता आली पाहिजे, मदत घेता आली पाहिजे. म्हणजे आपला स्वाभिमान जपला पाहिजे. पण स्वाभिमान जपताना आपण समाजातील जे आपले काही ऋणानुबंध आहे ते ऋणानुबंध सुद्धा आपण वापरावे, ते त्याचा आपण ते जोपासावेत. आपण लोकांना मदत करावी आणि लोकांची मदत सुद्धा घ्यायला हवी. थर्ड स्टांजामध्ये कवीचं म्हणणं आहे. आता थर्ड स्टांजामध्ये कवी काय म्हणतायत बघा. आता आपण 2 स्टांजा पाहिले, दोन्ही स्टांजामध्ये आपण काय पाहिलं तर कवीची इच्छा आहे की माणसाने ट्रॅव्हल केलं पाहिजे, रीड केलं पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे, स्वतःचं सेल्फ एस्टीम जपून लोकांना मदत केली पाहिजे, लोकांकडून मदत घेतली पाहिजे. या गोष्टी कवीने आपल्याला या पहिल्या 2 स्टांजामध्ये सांगितली. तिसरा स्टांजा थोडासा मोठा आहे, पण नीट समजून घ्या. काय म्हणलंय, इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. एक खूप सुंदर शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, स्लेव्ह. ऍक्च्युली स्लेव्ह या शब्दाचा अर्थ होतो गुलाम. स्लेव्ह या शब्दाचा अर्थ होतो गुलाम. आता गुलाम हा जो शब्द आहे, आता गुलाम हा शब्द त्यांनी कशाबरोबर वापरलाय, हॅबिट्स बरोबर. आता ते काय म्हणतायत, इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झाले. आता या ठिकाणी स्लेव्ह म्हणजे त्यांना ऍक्च्युली गुलाम नाही म्हणायचं, त्यांना म्हणायचंय की तुम्ही तुमच्या सवयींच्या आहारी जर गेलात. आहारी जाणे म्हणजे काय, की मला समजा एखादी सवय लागली आणि ती सवय तर मी एकदम आदी झालो, मला त्याच्याशिवाय जमतच नाही एखाद्या गोष्टीशिवाय, तर त्या वेळेला काय होतं की माणूस हा संपतो. कारण माझं जे दिनचर्या आहे, माझे जे सवय आहे, माझे जी गोष्टी आहे, माझं जे जीवन आहे, माझं जे भवितव्य आहे, हे कोण ठरवणार आहे, माझ्या सवयी ठरवणार. मित्रांनो, एक खूप सुंदर वाक्य म्हणण्यापेक्षा अशा काही पंक्ती माझ्या वाचण्यात आल्या होत्या खूप वर्षांपूर्वी, पण मला त्या चांगल्या आठवतात कारण त्या अतिशय सुंदर होत्या. त्यात काय म्हणलं होतं, वॉच युअर थॉट्स. थॉट पुढे डोक्यात येतं. वॉच युअर थॉट्स, दे बिकम युअर वर्ड्स. तुमच्या विचारांचं अवलोकन करा. कारण ज्या गोष्टींचा तुम्ही सारखं विचार करत असता, ती गोष्ट तुमच्या जिभेवर येते, ती गोष्ट तुम्ही बोलता. म्हणून कवी काय म्हणतात, त्या ठिकाणी कवीने काय म्हणले की वॉच युअर थॉट्स, दे बिकम युअर वर्ड्स. वॉच युअर वर्ड्स, दे बिकम युअर ऍक्शन. कारण तुमच्या शब्दांचं अवलोकन करा, कारण तुमचे शब्द तुमची कृती म्हणतात. कारण ज्या वेळेला एखादा माणूस सारखंच एखादी गोष्ट म्हणतो, त्यावेळेला तो ती वास्तवात सुद्धा करून दाखवतो. म्हणून विचारांचं अवलोकन करा, ते तुमचे शब्द बनतात. शब्दांचं अवलोकन करा, कारण ते तुमची कृती बनतात. वॉच युअर थॉट्स, दे बिकम युअर वर्ड्स. वॉच युअर वर्ड्स, दे बिकम युअर ऍक्शन्स. वॉच युअर ऍक्शन्स, दे बिकम युअर हॅबिट्स. आणि तुमच्या कृतींचं अवलोकन करा, त्यांचं रूपांतर तुमच्या सवयीमध्ये होतो. आणि शेवटी कवी म्हणताय, वॉच युअर हॅबिट्स, दे बिकम युअर कॅरेक्टर. आणि तुमच्या सवयींचं अवलोकन करा, कारण त्यांचं रूपांतर तुमच्या चरित्रामध्ये होतं. म्हणून माणसाचे विचार हे माणसाचं चरित्र हे ठरवत असतात. म्हणून म्हणलंय की वॉच युअर थॉट, दे बिकम युअर वर्ड्स. वॉच युअर वर्ड, दे बिकम युअर ऍक्शन. वॉच युअर ऍक्शन, दे बिकम युअर हॅबिट्स. वॉच युअर हॅबिट, दे बिकम युअर कॅरेक्टर. आणि म्हणून या ठिकाणी आपले कवी पद्म म्हणतायत की जर तुम्ही तुमच्या सवयींच्या आरी गेलात, तुम्ही संपलात. म्हणजे मग तुमच्या जीवनामध्ये भरपूरचे संकट हे उद्भवू शकतील. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, यालाच आपण सवयी म्हणतो ना.
सवय कशाला म्हणतो आपण? जी गोष्ट आपण रोज करतो त्याला आपण काय म्हणतो? सवय होऊन जाते. कारण त्याच्याशिवाय आपल्याला जमत नाही, त्याच्याशिवाय आपल्याला करमत नाही, ते आपली दिनचर्या झालेली असते. आणि म्हणून कवी म्हणताय की जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात, जर तुम्ही तुमचं रुटीन तुम्ही ती गोष्ट रोज करत राहिलात, तुम्ही त्याच मार्गावरती तशाच मार्गावरती जर तुम्ही रोज चालत राहिला, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, आपलं रुटीन बदलता आलं पाहिजे. रुटीन म्हणजे दिनचर्या, म्हणजे कुठलीही गोष्ट ही तुमची सवय नसावी. म्हणजे तुम्हाला एखादी दिनचर्या तुम्हाला बदलता आली पाहिजे परिस्थितीनुसार. तुम्हाला तुमची दिनचर्या बदलता आली पाहिजे, तुम्हाला तुमचं जीवनक्रम बदलता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचं जे काय हॅबिट्स आहेत त्या बदलता आल्या पाहिजे. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, आता शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. शब्दशः अर्थ काय होतो? जर तुम्ही विविध रंगांचे कपडे घालत नसाल तर. इथं तसं नाही म्हणायचं. तुमचे विविध रूप पाहिजेत, तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्हाला जगायचंय. कारण एकच माणूस, एक व्यक्ती, एक मुलगा असतो, बाप असतो, भाऊ असतो, काही नाही, मित्र असतो, बरेच रूप असतात त्याचे. ते सगळे रोल त्याला प्ले करता आले पाहिजे. एक मुलगी असते, ती बहीण असते, आई असते, बायको असते, वहिनी असते, बरेच तिचे रूप आहेत, ते सुद्धा तिला जगता आलं पाहिजे. म्हणजे एका मुलाला त्याचे रूप, एका मुलीला तिचे रूप जगता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला विविध रूपांमध्ये तुम्हाला फिट करता आलं पाहिजे. याला म्हणायचं वेअर डिफरंट कलर्स. वेअर डिफरंट कलर म्हणजे पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला, उद्या काळ्या रंगाचा घातला, मग पिवळ्या रंगाचा आपण लाल रंग, तसं नाही. त्यात आपण हुशार आहोत, रोज विविध रंगांचे कपडे आपण घालत राहतो, रोज विविध रंगांमध्ये आपण आपलं जीवन जगत राहतो. तसं नाही. आपल्याला विविध रंगांचे कपडे घालायचे म्हणजे विविध रूपांमध्ये आपल्याला आपलं जीवन हे जगता आलं पाहिजे. Or you do not speak to those you don't know. अनोळखी व्यक्तींशी बोलता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमच्या धाडस पाहिजे, एक चांगली माणुसकी, किंवा थोडक्यात एक तुमच्याकडे ती एक भावना पाहिजे की एखादा माणूस जरी माझ्या अनोळखी असला तरी मला त्याच्याशी संभाषण करताना कुठल्याही प्रकारचं माझ्या मनामध्ये संकोच नसावा किंवा मला गर्व नसावा. मला कुठल्याही सामान्य माणसाने सुद्धा बोलताना मला आनंद झाला पाहिजे किंवा मी त्याच्याशी संभाषण माझं केलं पाहिजे. यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर या गोष्टी तुम्ही करत नसाल तर तुम्ही हळूहळू मरणाच्या द्वारातच जात आहात, हे लक्षात ठेवा. इफ यू डू नॉट अवॉइड टू फील पॅशन अँड देअर ट्रबुलंट इमोशन्स. आता आपल्याला एखाद्या गोष्टीला पॅशन वाटलं पाहिजे. पॅशन म्हणजे काय? जिद्द. एखादी गोष्ट अशी वाटली पाहिजे की नाही, ही गोष्ट मी मिळवणार, या गोष्टीसाठी मी काही करेन, मी झटेन, मी प्रयत्न करेन, मी अभ्यास करेन, मी पैसा मिळवून मी करेन आणि मी ती गोष्ट प्राप्त करेन माझ्या आयुष्यामध्ये. त्याला म्हणतात पॅशन. काय म्हणतात त्याला? पॅशन. आता अँड देअर ट्रॅबुलंट इमोशन्स. ट्रॅबुलंट म्हणजे काय? अनस्टेडी. अनस्टेडी म्हणजे काय? स्थिर नाही. म्हणजे माणसाचं मन कसं तेवढं स्थिर नसतं. माणूस हा चंचल आहे. माणूस कसा आहे? चंचल आहे. आणि माणसाने असावं पण चंचल, परंतु काही गोष्टींसाठी त्याचं मन जे त्याचं खंबीर असावं की नाही, या गोष्टी मला माझ्या जीवनामध्ये मिळवायच्या आहेत, या गोष्टी माझ्या जीवनामध्ये मिळवणार आहे, याच्यासाठी त्याचा संकल्प पाहिजे. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. आता काही गोष्टी अशा असतात की ते पाहिल्यानंतर, ते मिळवल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. जसं आता तुम्ही 10वीच्या वर्षामध्ये आहात, तुम्ही 10वीच्या वर्षामध्ये समजा तुम्ही ठरवलं 10th स्टँडर्ड, तुम्ही ठरवलं की मला या एक्झाम मध्ये 90% मार्क्स मिळवायचे. असं जर एखाद्या मुलाने किंवा एखाद्या मुलीने टार्गेट ठेवलं आणि जेव्हा रिझल्ट लागला तर त्या व्यक्तीला लक्षात आलं की मला 94% पडलेले, कारण अथक परिश्रम आणि एक प्रामाणिक प्रयत्न त्या मुलाने किंवा त्या मुलीने केलेले, आणि त्याला 94% किंवा तिला 94% मार्क पडलेले, किती आनंद होईल. त्याला म्हणतो आपण शांत आणि हॅपीनेस. म्हणून म्हटलंय अँड दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. म्हणजे या गोष्टी मिळून आपल्याला आनंद होतो. आपण कोणाबरोबर बसावं, कोणाबरोबर गप्पा माराव्यात, कोणाबरोबर आपण आपले संबंध ठेवावेत, की ज्या लोकांबरोबर बसल्यानंतर, गप्पा मारल्यानंतर, त्यांच्याशी शेअर केल्यानंतर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. दुःख, त्रास, वेदना, आनंद,
जे काय असेल ते आपण फ्रँकली सांगावं, त्यांनी ऐकावं, आपल्याला आनंद व्हावा, आपलं टेन्शन जावं. अशा पद्धतीची व्यक्ती, अशा पद्धतीच्या व्यक्तींबरोबर आपलं उठणं बसणं आणि आपलं जीवन असावं. आणि म्हणून कवी म्हणतायत की तुमच्या चेहऱ्यामध्ये, तुमच्या डोळ्यामध्ये तो तेज पाहिजे. चेहऱ्यावरती पण असतो तेज, डोळ्यामध्ये तेज असतो. तुम्हाला तो आनंद मिळाला पाहिजे. युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट. हार्ट बीट फास्ट, आनंदामध्ये पण हार्ट बीट फास्ट होतो आणि दुःखामध्ये पण होतो. म्हणजे हृदयाची जे काही स्पंदन असतात हे आनंद आणि दुःख दोन्हीमध्ये वाढतात. आणि दोन्हीमध्ये वाढतात. बरीच लोक आपण पाहतो अति आनंद झाला म्हणून हार्ट अटॅकने गेला, काही लोकांना अति दुःख झालं म्हणून हार्ट अटॅकने गेले, अशी सुद्धा लोक आपल्याला पाहायला मिळतात. मग दोन्ही पद्धतीची लोक या जगामध्ये आहेत. आणि आपल्याला मात्र म्हणजे थोडक्यात जीवनाच्या भावना या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत आणि तुम्हाला त्या भावनेशी संलग्न होऊन तुम्हाला जगता आलं पाहिजे. यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर असं होत नसेल तर तुम्ही तुमचं जीवन व्यर्थ घालवत आहे आणि तुम्ही मरणाच्या द्वारी चाललेला आहात. शेवटचा स्टांजा थोडा मोठा आहे हा सुद्धा, पण चांगला आहे बघा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job. समजा तुम्ही एखाद्या पद्धतीचं जीवन जगताय आणि त्या पद्धती जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळत नाहीये, मग तुम्हाला काय करता आलं पाहिजे, तर स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवता आला पाहिजे. तुम्ही 3 इडियट मूवी पाहिजे असेल तर त्या 3 इडियट्स मूवीमध्ये तो जो फरहान कुरेशी असतो, त्या फरहान कुरेशीला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट असतो, पण त्याचे वडील मात्र त्याला पुढे टाकतात इंजिनिअरिंगला. आता ज्याला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्टच नाहीये त्याला इंजिनिअरिंगला टाकून उपयोग काय, आणि का त्याला टाकावं, त्याला त्याच्या जीवनामध्ये आनंद मिळणार आहे का, नाही. तो काय म्हणतो, मला कमी पैसा मिळाला तरी चालेल पण मला ह्याच्यात आनंद मिळतोय. म्हणजे इंजिनियर होऊन मोठ्या गाडीत फिरून एसी रूम मध्ये राहून मोठ्या बंगल्यामध्ये राहण्यापेक्षा मला जंगलामध्ये राहून लोकांचे फोटो, त्या प्राण्यांचे फोटो काढणे, प्राण्यांना शूट करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद मिळणार आहे. मग मी काय करावं, तर मला ज्याच्यात जास्त आनंद मिळतोय मी त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये कराव्यात आणि त्याचा मी आनंद घ्यावा, असं कवीला वाटतं. आणि त्या पिक्चरमध्ये आमिर खान सुद्धा फरहान कुरेशीला त्याच्या पालकांना हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते की ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळत असेल ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. जी गोष्ट फक्त पैसा मिळवण्यासाठी केली जाते किंवा स्टेटससाठी केली जाते ती गोष्ट करू नये. आपला आनंद महत्वाचा आहे. मला कशात आनंद मिळतो, मला अमुक गोष्टीत आनंद मिळतो, मी ते करा. मला झुणका भाकर खाऊन आनंद मिळतोय, मग 5 स्टार मध्ये जाऊन मला काय उपयोग आहे, मला काय मिळणार आहे, काही मिळणार नाही. मला झुणका भाकर खाऊनच मला आनंद मिळणार आहे आणि त्याच्यातच मी माझा आनंद घ्यावा आणि तोच खरं जीवन आहे. म्हणून म्हणलंय की इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह. म्हणजे तुमचा जॉब, आता या ठिकाणी 2 शब्द वापरले, तुमचा जॉब आणि तुमचं लव्ह. आता या ठिकाणी लव्ह म्हणजे काय, तर लाईफ पार्टनर. तुमचे जे काही लाईफ पार्टनर आहे, तुम्ही आनंदित नाहीये, यू ब्रेक इट. तुमच्या जॉब मध्ये तुम्ही सॅटिस्फाईड नाहीये, जॉब सोडून द्या, दुसरा जॉब करा. तुम्हाला पगार चांगला मिळतोय पण तिथं तुमचा स्वाभिमान दुखावला जातोय किंवा तुमच्या विचारांना किंवा तुमच्या बुद्धीला चालनाच मिळत नाहीये, तुम्हाला ते पटत नाहीये, जॉब सोडून द्या. तुमच्या लाईफ पार्टनर बरोबर तुम्ही हॅपी नाहीये, त्या लाईफ पार्टनर बरोबर जमू नका किंवा त्या लाईफ पार्टनरचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये जर तुम्ही समाधानी नाही तर तुम्ही काय करा, तुम्ही त्या गोष्टी चेंज करण्याची किंवा त्याच्यासाठी बोलण्याची किंवा त्याच्यासाठी आवाज उठवण्याची ताकद, तेवढी धमक, तेवढी इच्छा ही तुमच्या मनामध्ये तुमच्यामध्ये पाहिजे. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ. ज्या गोष्टी सुरक्षित नाही त्या सुद्धा मिळवण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, धोका स्वीकारला पाहिजे. म्हणजे थोडक्यात धोके पत्करून आपण एखादं आव्हान स्वीकारलं. म्हणजे धोका पत्करून एखादी गोष्ट करायची म्हणजे डोंगरावर उडी नाही आणायची. आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी, आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि जे योग्य तेच करायचे.
इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, ज्या गोष्टी अनसर्टन आहेत, ज्या गोष्टी अनिश्चित आहेत, अनिश्चित गोष्टी मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आणि ते प्रयत्न जर तुम्ही यशस्वीरित्या करू शकत असाल तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, आता ड्रीम, स्वप्न, ध्येय, उद्दिष्ट हे तुम्ही तुमचे स्वतःचे ठेवले पाहिजे. आपल्या पुस्तकामध्ये एक धडा आहे, बी स्मार्ट, अतिशय सुंदर धडा आहे. तुम्हाला तुमचं ध्येय, तुमचे उद्दिष्ट ठरवता आले पाहिजे आणि तुम्ही जे ध्येय उद्दिष्ट ठरवता त्या ध्येय उद्दिष्टांप्रमाणे तुम्हाला तुमची वागणूक ठरवता आली पाहिजे, तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, डू नॉट गो आफ्टर ड्रीम म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्ती करत नाहीये, समजा तुम्ही त्या मार्गाने जात नाहीये, तर तुम्ही धोक्यात येऊ शकता. इफ यू डू नॉट अलाउ युअरसेल्फ ॲट लिस्ट वन्स इन लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस. सेन्सिबल ॲडवाइस म्हणजे कोणीतरी आपल्याला फार चांगला सल्ला देते पण तुम्हाला मात्र तो सल्ला पटत नाही किंवा तुम्ही त्याला स्वीकारत नाहीये, अशा गोष्टीपासून सुद्धा तुम्हाला काय करता आलं पाहिजे, पळता आलं पाहिजे किंवा तुम्हाला त्या गोष्टी सोडून पुढे जाता आलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की लाईफमध्ये एकदा तरी एखादं सेन्सिबल ॲडवाइस सोडून तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला प्रगती करता आली पाहिजे. मित्रांनो, अतिशय छोटी कविता होती पण फार अर्थपूर्ण अशी ही कविता आहे आणि माझ्या आवडीची तर आहेच, कारण जीवनामध्ये कसं जगावं याचे काही चांगले चांगले टिप्स या कवितेमध्ये दिलेले. आपण या टिप्सचा वापर करावा. तुम्ही आता काय करू शकता की यातले चांगले चांगले पॉइंट्स तुम्ही कलेक्ट करू शकता, जसं ट्रॅव्हल, रीड, त्याच्यानंतर निसर्ग, सेल्फ एस्टीम, त्याच्यानंतर सवयी न सोडणे, त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टी करणे किंवा ज्या गोष्टी आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना आनंद देणार आहेत अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये आपला वेळ जास्तीत जास्त घालवणे, अशा गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचंय आणि या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी करायच्या आहेत. ठीक आहे, थँक्यू.